आज आपण गणपती बाप्पांसाठी चाफ्याची कंठी करूयात. गौरी गणपतीच्या दिवसात ही चाफ्याची कंठी अतिशय महाग मिळते, म्हणून अगदी घरगुती साहित्यात आणि सोप्यात सोप्या पद्धतीने चाफ्याची कंठी घरच्या घरी कशी करायची ते आज पाहूयात. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. बघा, ही चाफ्याची कंठी बनवण्यासाठी आपल्याला हे इतकं साहित्य लागणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे छान ताजी चाफ्याची फुलं. ही अशी छान ताजी फुलं घ्यायची आणि शक्यतो हा असा लांबडा चाफा वापरायचा. छान एकसारखी लांबडी फुलं वापरल्यामुळे कंठी अतिशय रेखीव दिसते. गणपती बाप्पांना 21 हा आकडा फार प्रिय आहे, म्हणून मी ही कंठी 21 चाफ्याच्या फुलांची बनवणार आहे. थोड्याशा दुर्वा घेतल्या आहेत. लोकर किंवा सूत आपण काहीही वापरू शकतो. खरं तर या अशा वेण्यांसाठी किंवा गजऱ्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचं जाड सूत येतं, पण मी मात्र आपल्याकडे घरामध्ये जे नेहमीचं सूत उपलब्ध असतं ना तेच घेतलं आहे. आणि ही अशी लेस घेतली आहे. लेस लावणं अगदी ऐच्छिक आहे, असेल तर वापरा, नसेल तर काहीच हरकत नाही. आपण बऱ्याचदा बाहेर बघतो हे सूत बांधण्यासाठी पायाच्या अंगठ्याचा वापर केला जातो, पण मनाला मात्र ते पटत नाही. म्हणून मी नेहमी हे असं टेबलला सूत बांधून घेते. या टिपाळमधून सूत घालून मी हाताजवळ गाठ मारून घेते. आपल्याला ज्या आकारात कंठी बनवायची आहे त्या आकारात हे सूत घ्यायचं. बघा, ही अशी हाताजवळ गाठ मारल्यामुळे वरचा भाग आणि खालचा भाग दोन्ही भाग वेगळे झालेत. दोन्ही सुताच्या मध्ये जी गॅप आहे ना तिथे आपली फुलं येणार आहेत. कंठी छान सुरेख दिसावी म्हणून ही लेस मी वरच्या सुताला बांधून घेते. जर लेस लावणार असाल तर फार जाड लेस घेऊ नका, कारण आपण जेव्हा गाठ मारतो ना तेव्हा मग गाठ मारायला फार कठीण जातं. 1 सेंटीमीटरची लेस अगदी व्यवस्थित बसते. बघा, या प्रकारे लेस अगदी घट्ट बांधून घ्यायची म्हणजे सुटणार नाही. ही जी बाकीची लेस आहे ती इथे टिपॉयमध्ये मी अडकवून ठेवते, म्हणजे मध्ये मध्ये येणार नाही. आता हे चाफ्याचं फूल दोन्ही सुताच्या मधोमध असं ठेवायचं या पद्धतीने. आणि हे जे गाठ मारायला सूत घेतलं आहे ना ते असं पलीकडे टाकायचं. हा जो खाली राऊंड तयार झाला आहे ना त्यामधून हे सूत काढायचं आणि अलगद खेचून घ्यायचं. बघा, गाठ बसली आहे. आता दोरा फिरवण्यासाठी एकतर आपण लोकरीचं सूत वापरू शकतो, दिसायला ते फार सुरेख दिसतं, पण मी लेस लावणार आहे त्यामुळे हे साधंच सूत घेतलं आहे. आता हे दुसरं चाफ्याचं फूल ठेवायचं आहे. पुन्हा एकदा हे सूत असं वरून टाकायचं. या प्रकारे तयार झालेल्या राऊंडमधून काढून घ्यायचं आणि अलगद खेचायचं. अगदी नाजूक हाताने करायचं आहे, कारण चाफ्याची फुलं अगदी नाजूक असतात आणि ती लगेच कोमेजू शकतात. पुन्हा हे तिसरं फूल घ्यायचं आहे, या प्रकारे ठेवायचं आहे आणि मगाशी मारली त्याप्रमाणेच गाठ मारून घ्यायची. प्रत्येक वेळेस हे असं गाठ मारल्यावर अलगद खेचून घ्यायचं. प्रकारे सगळी फुलं गुंफून घ्यायची. आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल की गाठ कशी बसवायची. ही अशी एकसारखी फुलं गुंफून घ्यायची. फुलं गुंफताना अगदी एकसारखी गुंफायची, म्हणजे एखाद्या फुलाची पाकळी जर तुटलेली वगैरे असेल तर ती बाजू खालच्या बाजूला येईल अशी गुंफून घ्यायची, म्हणजे वरची बाजू जी आहे ती अगदी सुरेख आणि रेखीव दिसते. गाठ मात्र अगदी घट्ट बसायला हवी, कारण गाठ जर का सैल बसली तर आपली वीणही सैल पडणार आणि मग ती फुलं निघून येणार. त्यामुळे ही काळजी मात्र अवश्य घ्या. चाफ्याची फुलं गुंफतानाही ती अगदी एकसारखी गुंफून घ्यायची, म्हणजे मागचा भाग आणि पुढचा भाग हा अगदी एकसारखा आला पाहिजे, तरच ती कंठी दिसायला अगदी रेखीव दिसते. इथे बघा, या मधल्या फुलासोबत मी थोड्याशा दुर्वा लावल्यात आणि गुंफून घेणार आहे.
पुन्हा बाकीची फुलं छान गुंफून घ्यायची. बघा, झटकीपट आपली कंठी तयार झाली आहे. मधोमध हे असं डार्क रंगाचं एखादं फूल लावलं तरी अगदी उठून दिसेल. शेवटी व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी दोरा बांधून घ्यायचा. आपण ही कंठी बनवताना आपल्या हाताची उष्णता या नाजूक फुलांना लागलेली असते, त्यामुळे थोडंसं असं पाणी स्प्रे करायचं आणि एखाद्या डब्यात छान सुती कापड अंथरून त्यावर ही कंठी ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. चाफ्याची फुलं छान ताजी असली की कंठी छान टिकते. अशी छान सुवासिक कंठी तयार असली की बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठापनेला आपल्याला ती घालता येते. शेवटी काय, आपल्याला हल्ली सर्रास सगळं विकत मिळतं हो, पण आपल्या हाताने केलेली कंठी आपल्या गणपती बाप्पांना घालण्यासारखं आत्मिक समाधान मात्र लाखमोलाचं आहे, नाही का? हा व्हिडिओ थोडासा आधी केल्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती तर नाही आहे, पण मी घरातल्या फोटोला ही कंठी घातली आहे. बघा काय सुरेख दिसते ना. खरं सांगायचं तर मी कोणी एक्सपर्ट नाही, पण या प्रकारे कंठी तुम्हीही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.